आज हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याचा सण आहे आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त असल्यामुळे या दिवसाला या मुहूर्ताला अतिशय शुभ मानलं जातं। अनेकदा घरांमध्ये नवीन वस्तू घ्यायच्या असतील तर त्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती घेतल्या जातात। त्याचबरोबर सोन्या चांदीचे दागिने सुद्धा खास करून गुढीपाडव्याच्याच मुहूर्तावरती केल्या जातात। त्यामुळे पुण्यातल्या सुद्धा सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये, सराफाच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते। नागरिकांचा सोनं चांदी वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने खरेदी करण्यासाठीची लगबग सगळीच पाहायला मिळते। जवळपास आजचा भाव जर पाहायला गेलं तर 90,000पर्यंत हा भाव पोहोचलेला आहे। मात्र तरी सुद्धा सोनं खरेदीसाठी प्रचंड गर्दी होताना पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच सकाळपासूनचा सोनं खरेदीचा रिस्पॉन्स कसा आहे आणि आजचा नेमका भाव काय आहे हे सगळंच खरं तर जाणून घेणार आहोत। आज गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि हा एक उत्कृष्ट मुहूर्त मानला जातो, कारण आपला हिंदू चैत्र महिना सुरू होतो आणि पहिला महिना या दिवशी लोक खरेदी करतात आणि आज सकाळपासून चांगला प्रतिसाद आहे। जरी भाव वाढले, आज टॅक्स सहित म्हणजे GST सहित 92,200च्या आसपास काहीतरी आहे, परंतु सकाळपासून लोकांची वेडणी खरेदी, दागिने खरेदी करण्याचं सुरू झालेलं आहे। आणि एक लक्षात होतं की भारतामध्ये सोन्याला एक फार धार्मिक आणि भावनात्मक महत्त्व आहे। धार्मिक महत्त्व असल्यामुळे किंवा भावनात्मक महत्त्व असल्यामुळे सोनं खरेदी केलीच जाते। आणि एक लोकांच्या मनात भावना आहे की सोनं आणलं घरी म्हणजे नवीन दिवशी खरेदी करून तर लक्ष्मी घरी आणल्यासारखं एक भावना आहे आणि म्हणून या दिवशी तर नक्कीच सोन्याची खरेदी केली जाते आणि चांगला प्रतिसाद। सोनं खरेदी करण्यासाठी आज प्रचंड गर्दी असलेली पाहायला मिळते। वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने बाजारात आलेले आहेत। लग्नसराई सुरू होती त्यामुळे जास्त पद्धतीचे, जास्त व्हरायटीजचे दागिने आहेत आणि त्यामुळेच हे सगळे दागिने 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मुहूर्तावरती खरेदी करण्यासाठीची खरं तर लगबग पाहायला मिळते। ताईंनी आत्ताच शॉपिंग केली आहे। ताई, नेमकं आज काय काय खरेदी केलंय? गुढीपाडवा आहे। आज आम्ही गंठण केले आणि गळ्यातले एक पेंडंट घेतलाय। आजचाच मुहूर्त का निवडला? आज पाडवा आहे ना, 3-3.5 मुहूर्तापैकी एक, त्यामुळे आज घेतले। आज पाडव्याचं नवे वर्षाचं काही ठरवलंय आता, नवीन काही संकल्प वगैरे असं? नाही, वजन कमी करायचा संकल्प आहे। नक्कीच आपण बघतोय की सोनं खरेदी करण्यासाठी सगळ्याच नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। विक्रेत्यांकडून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑफर आज ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जरी सोन्याचा भाव जास्त असला तरी सुद्धा हौसेला मोल नसतं। त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी आणि विक्री होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।